मालेगावात बहुप्रतीक्षित कारवाईला सुरुवात. मालेगाव वाहतूक नियमभंग करणाऱ्यांवर मेगा ॲक्शन. नागरिकांकडून अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळ यांचे कौतुक. मालेगाव शहरातील वाढती लोकसंख्या, वाढलेली वाहनसंख्या आणि मुख्य चौकांमधील सततची वाहतूक कोंडी यामुळे नागरिक त्रस्त झाले होते. शहरातील प्रमुख रस्ते, चौक, बाजारपेठा, शाळा, महाविद्यालये तसेच दवाखान्यांच्या परिसरात दररोज मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम होत असल्याने नागरिकांचा वेळ वाया जात होता. त्याचबरोबर छोट्या मोठ्या अपघातांच्या घटनांमध्येही वाढ झाली होती. वाहतूक कोंडी आणि नियमभंग करणाऱ्या वाहन चालकांविरोधात कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून सातत्याने केली जात होती. अखेर या बहुप्रतीक्षित कारवाईला आज सुरुवात करण्यात आली. मालेगावचे नवनियुक्त अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळ यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत शहरात मेगा नाकाबंदी मोहीम राबवली. मोसम पूल, महात्मा फुले पुतळा परिसरासह विविध ठिकाणी वाहनांची तपासणी करत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. या मोहिमेदरम्यान ट्रिपल सीट प्रवास करणारे, नंबर प्लेट नसलेली वाहने तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. विशेष म्हणजे या संयुक्त कारवाईसाठी RTO, RCP, पोलीस प्रशासन आणि छावणी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. त्यामुळे संपूर्ण परिसरात छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. या धडक कारवाईमुळे नियम मोडणाऱ्यांमध्ये चांगलीच भीती निर्माण झाली असून यापुढेही अशाच प्रकारच्या कठोर कारवाया सातत्याने सुरू राहणार असल्याचे अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळ यांनी स्पष्ट केले. दरम्यान शहरातील वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या या मोहिमेचे नागरिकांकडून स्वागत करण्यात येत असून अनेकांनी पोलीस प्रशासनाचे अभिनंदन केले. भाऊसाहेब गुंजाळ, ॲडिशनल SP मालेगाव. आज आपण मालेगावमध्ये नाकाबंदीचं आयोजन केलेलं आहे. मालेगावची शहराची पॉप्युलेशन पाहता आपला मालेगावचा ट्रॅफिकचा स्टाफ खूप कमी होता. म्हणून आम्ही RTO साहेबांशी चर्चा करून एक मालेगावमध्ये ट्रॅफिक शिस्तीसाठी एक चांगला निर्णय घेण्याची आवश्यकता होती. म्हणून आज आम्ही मेगा नाकाबंदी म्हणजे त्याच्यामध्ये RCP, ट्रॅफिक, 2-3 पोलिसांचा स्टाफ, त्याच्यानंतर RTOचे लोक एकत्र येऊन कारवाई करतील असा निर्णय घेतला. आज शहरामध्ये महात्मा फुले पुतळा, त्याच्यानंतर नवाब बस स्टँड आणि जाफरनगर मोरी या 3 ठिकाणी नाकाबंदी लावलेली आहे. आज आपण याच्यामध्ये ज्याच्याकडे लायसन्सेस नाहीत, ज्याच्याकडे गाडीचे मालक सिद्ध करण्यासाठीचे कागदपत्र नाहीत किंवा ट्रिपल सीट आहेत किंवा ज्या गाडीचे रजिस्ट्रेशन केलेले नाहीत, सायलेन्सर चेंज केलेले असतील किंवा मॉडिफिकेशन केलेले असतील, अशा गाड्यांवरती आपण प्रायमरी कारवाई करत आहोत. आणि इथून पुढे देखील आपण मालेगावमध्ये ट्रॅफिकला शिस्त लागण्यासाठी, ॲक्सिडेंट्स कमी होण्यासाठी, तसेच पादचाऱ्यांना एक सुरक्षित रस्ता मिळण्यासाठी आपण ट्रॅफिकची ड्राईव्ह करणार आहोत.